गुड आफ्टरनून. माझं नाव निशा सिंग. मी आज तुम्हाला 16/10/2025चा फीडबॅक देत आहे. सो फर्स्टली मी आज सकाळी 10 वाजता क्लासवरती आले. आल्यानंतर सगळ्यात पहिला मला स्नेहल मॅडम क्लासमध्ये भेटतात, त्यामुळे मी स्नेहल मॅडमशी चर्चा केली. तसं स्नेहल मॅडम नवीन गोष्टींचे प्रॅक्टिस किंवा प्रोजेक्ट्स करत असतात. मग तिने आज वर्डमध्ये एखादा प्रोजेक्ट केला होता, तो मला दाखवला. तसंच मला त्यांचं प्रोजेक्टही भारी वाटलं आणि त्यांचं टॅली चालू असल्यामुळे तिने आज टॅलीची प्रॅक्टिससुद्धा करत होती. त्यांचं लिखाण चालू होतं, तो मी ऑब्झर्वेशन केले. आणि त्यानंतर मला रिपोर्ट भरायचा होता इन्कमचा आणि प्रेझेंटीचा. मग त्यानंतर मी लॅपटॉप घेतला आणि पूर्ण रिपोर्ट कंप्लीट केला. हे करत असताना समजलं की आपल्या क्लासमध्ये कुठेतरी बॅचेस भरपूर अपसेट होत आहे आणि प्रत्येक बॅचेची प्रेझेंटी लागणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉल करून बोलवले किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा थोडे दिवस त्यांची प्रेझेंटी किंवा हजेरी पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे ओल्ड स्टुडंट्सशी चर्चा केली जे क्लासला येत नाही त्यांच्याशी. त्यानंतर मला प्रोग्रॅमिंगचे बॅचेस असल्यामुळे प्रोग्रॅमिंगची थोडी स्टडी करावी लागली आणि ते मी पूर्ण सी आणि पायथॉन ह्याचं थोडंफार रिव्हिजन केलं. त्यानंतर कंटिन्यू बॅचेस येत असल्यामुळे मी पूर्वा मॅडम तसंच ऑल बॅचना टीचिंग केली आणि जास्तीत जास्त बॅचना टीचिंग करून त्यांचं ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला. तसेच आज मी स्नेहल मॅडम, रहिमा मॅडम आणि ज्योती मॅडमांना थोडं क्लासची हिस्ट्री म्हणजे आपला क्लास कसा आहे, तो आपला आधीचा एक आपल्या क्लासची हिस्ट्री काय आहे हे थोडंफार समजावण्याचा प्रयत्न केला. कारण जोपर्यंत ट्रेनरला हिस्ट्री समजणार नाही तोपर्यंत त्यांना आपला क्लास क्लिअर तर समजत नाही. त्यामुळे किमान मी दीड तास कंटिन्यू मी तिघींना सुद्धा क्लासची हिस्ट्री तसेच क्लासच्या गोष्टी किंवा क्लासचं स्ट्रक्चर समजावण्याचा प्रयत्न केला. आणि मला एक भारी वाटते की प्रत्येक ट्रेनर माझा नवनवीन शिकण्याची एक जिद्द आहे प्रत्येक ट्रेनरच्यामध्ये. तिन्ही ट्रेनरमध्ये 3 लँग्वेजचे आहेत, कारण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये टॉपचे आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे सही योग्य ट्रॅकची, तो मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं ज्योती मॅडमसुद्धा खूप काही नवीन गोष्टी करत असतात. तसं स्नेहल मॅडमसुद्धा मॅक्झिमम क्लास हँडलिंग करायचा प्रयत्न चालू असतो आणि राहिल्या आमच्या रहिमा मॅडम त्या तरी क्रिएटिव्हिटीच आहेत. आणि तसंच एक नवीन ट्रेनर म्हणजेच काही आमच्या अक्षता मॅडम, त्यासुद्धा भरपूर नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. असं सगळं ऑब्झर्वेशन करत असताना मला एक समजते की बाबा ट्रेनरला तयार करणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यांना ऑलराऊंडर बनवणं हे गरजेचं आहे आपल्या क्लाससाठी, तसं आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक येणाऱ्या ट्रेनरांसाठी. त्यानंतर मी कंटिन्युअसली बेसिस चालू असल्यामुळं सगळ्या गोष्टी नॉर्मली चालू आहेत. सगळ्यांना टीचिंग किंवा डेली चालू आहे. सो थँक्यू सो मच.